गावाकडचे विचार यायचे. वाटायचं गावी एक सायकलचं दुकान काढावं. हा, दिवस वर आल्यावर दुकानावर यावं. वर कसलं खाली झाडाखाली कुणाची मिळालीच तर एखादी पंक्चर आणि ती काढत मस्त गप्पा ठोकायच्या. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जाओ हिची ह्या मुंबईची सर यायची नाही बघा. तुम्हाला जर माहिती असेल ना तर अख्खी मुंबई तुमची, म्हणजे अगदी राजा माणूस तुम्ही. म्हणजे कधी घर सोडायचं, कोणती बस पकडायची, कोणती ट्रेन, कोणती नाही. अगदी विनावना भामीद बोका माग जो विसखा बा मामादा येलम चमच. म्हणजे विरा, नारासोपारा, वसई, नायगावपासून ते चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह, चर्चगेटपर्यंत सगळ्या स्टेशनची इत्थंभूत बातमी आला. आणि समजा नाहीच मिळाली कुणाची पंक्चर, मस्तपैकी टोपी किंवा उपरणं टाकून ताणून द्यायची ना. दुपारी बायको भाकरी घेऊन येईल, ठेचा मस्तपैकी भाकरीवर खायचा, मडक्यातून आणलेलं ताक तसंच मडक्याने प्यायचं. शिवारातील गप्पा तिला सांगायच्या. सांच्याला येतो घरी असं म्हणून फडकं झटकायचं आणि ह्या विचाराने तंद्रीच भंग व्हायची. अहो, किती विचार करताय, सगळं ठीक होईल, काही काळजी करू नका. अगं, आजचं भागलं, उद्याचं अजून काळजी आहेच ना. ते काही नाही, आजच गावी जाऊन येतो. आज उद्या करता करता एक दिवस निघालो, गावाला जाऊन पोचलो तर माझ्या आधी माझी खबर गावात, काय नाना मजेत. आता तर काय, मी काय म्हणायची ही उसण न देता माझ्या भविष्याचं स्वप्न ते बघत त्याचा आनंद मलाही देत होते. गजाभाऊ अण्णांना भेटत सपरावर निघालो. फाट्यावरून पलीकडे उडी मारत असताना एक विचार आला. पण लिंबाखाली बसलो बराच वेळ, घरी गेलोच नाही. नाना यात्रेला आला, 4 पैसे देऊन गेला की बरे म्हणणारे नातेवाईक. आता दररोज आमच्याच ताटात बसणार आणि वाटण्या होणार, ह्या विचाराने कसं काय बोलतील. बस एवढाच विचार मागे वळालो. आज गाव सोडताना अनेक प्रश्न होते.